नमस्कार. अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तापैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त. अक्षय तृतीयाच्या दिवशी स्त्रियांनी करा हे 11 कामे. वर्षभरामध्ये घरात धनसंपत्ती, सुख, शांती, अक्षय प्राप्ती होणार आहे. म्हणजे कधीही न संपणारी प्राप्त होणार आहे. सकाळीच दारात रांगोळी काढा. त्यासोबतच काहीतरी अजून काम करायचे आहेत. अजून सोपे कामं. नक्की व्हिडिओ हा बघा. अक्षय सुख प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तर असे कोणते 11 कामं आहेत आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्री महालक्ष्मी नमो नमः लिहायला अजिबात विसरू नका. अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही किंवा कधीही जे संपत नाही. या दिवशी केलेले दान, जप, पुण्यकर्म, उपाय अक्षय फळ देणारे असतात अशी मान्यता आहे. रविवार 19 एप्रिल 2026 रोजी अक्षय तृतीया आहे. तर सकाळी 10:49 प्रारंभ होत असून 20 एप्रिल रोजी सकाळी 7:27 समाप्ती होणार आहे. पूजेचा शुभ मुहूर्त 10:49 कधी 19 एप्रिलला ते दुपारी 12:21 सुमारे 1 तास 33 मिनिटांचा हा शुभ मुहूर्त 19 एप्रिलला असणार आहे. या दिवशी विशेष लाभ मिळण्यासाठी काही नियम देखील पाळावे लागतात आणि तुम्हाला ही 11 कामे देखील करायची आहे. त्याआधी थोडक्यात सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठून पवित्र नद्यांमध्ये स्नान करायचे आहे किंवा शुद्ध पाण्याने स्नान करायचे आहे. घरीच गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचे आहे. त्यानंतर भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करायची आहे. हे करणे अत्यंत फलदायी मानले जाते. पूजेमध्ये फळे, मिठाई अर्पण करायची आहे. या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. सोन्याव्यतिरिक्त वाहन, मालमत्ता, नवीन वस्तू खरेदी करणे देखील शुभ मानले जाते. त्यासोबतच गरजूंना अन्न, वस्त्र दान करायचे आहे. पितरांच्या नावाने मातीचा घडा हा दान करत असतात. हे करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. या दिवशी अन्नपूर्णा देवीचा जन्म झाला होता. त्यामुळे घरामध्ये अन्नधान्य कधीही कमतरता पडत नाही. अन्नपूर्णा देवीची देखील या दिवशी विधिवत पूजा करायची आहे. त्यासोबतच या दिवशी काय टाळावे तर कोणाशी वाद घालू नका, अपशब्द बोलू नका. या दिवशी केलेले कोणतेही कर्म हे अक्षय राहत असतात, कधीही न संपणारे असतात. मग ते चांगले असो वा वाईट, म्हणून वाईट कर्म हे करायचे नाही आहेत. शक्यतो तुम्ही या दिवशी सात्विक आणि सकारात्मकच राहायचे आहे. घरात किंवा पूजेच्या ठिकाणी अस्वच्छता ठेवू नका. तामसिक आहार सेवन करू नका. त्यासोबतच तुम्हाला जे 11 नियम मी तुम्हाला सांगणार आहे हे आवर्जून स्त्रियांनी करायचे आहे. स्त्री ही घराची लक्ष्मी असते. आपल्या घराच्या सर्व चांगल्या गोष्टी व्हाव्या यासाठी स्त्रीचे अतोनात प्रयत्न असतात. तर स्त्रियांनी हे आवर्जून 11 कामे केल्याने तुमच्या घरामध्ये वर्षभर धनसंपत्तीही प्राप्त होणार आहे. सुखशांती देखील अक्षय प्राप्ती होणार आहे. अक्षय तृतीयाला आखा तीज असे देखील म्हणतात. हिंदू धर्मानुसार एक शुभ दिवस हा मानला जातो. या सणाच्या दिवशी भगवान विष्णू, भगवान गणेश, देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते. अक्षय तृतीयाला आखा तीज म्हणतात. या दिवशी परशुराम जयंती देखील आहे. भगवान विष्णूंचा अवतार परशुराम यांचा या दिवशी जन्म झाला होता. हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा हा दिवस असल्याने या दिवशी तुम्ही प्रत्येक शुभ कामं केल्यास निश्चितच त्याचे तुम्हाला 100% प्रभावी आणि सकारात्मक फळ हे प्राप्त होणार आहे. संस्कृतमधील अक्षय हा शब्द याचा अर्थ अनंत आणि शाश्वत असा होतो, जो या दिवशी संबंधित असलेल्या अमर्याद भाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. व्यवसाय सुरू करणे, नोकरी करणे किंवा मग कोणतेही शुभ काम करणे, निवासस्थानी स्थलांतर करणे, नवीन उपक्रम सुरू करणे यासाठी अत्यंत शुभ काळ हा मानला जातो. या व्यतिरिक्त जीवनामध्ये प्रगती करत असताना आपल्याला पूर्वजांचा देखील आदर करायचा असतो आणि अक्षय तृतीयाला पूर्वजांचे स्मरण करण्याला देखील अत्यंत महत्त्वाची प्रथा ही परंपरागत चालत आलेली आहे. काहीतरी नवीन वस्तू घेणे किंवा नवीन कोणत्याही कामाला सुरुवात करण्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे. रविवारी अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्ही पूजा जरी नाही केली तरीही चालेल, पण एक अशी चूक आहे जी अजिबातच तुम्हाला करायची नाही आहे. 99% लोकांना ही चूक माहीतच नाही आहे. तर या दिवशी काय करावे, काय करू नये थोडक्यात आपण बघायचे आहे. सुरुवातीला आपण बघितलेलेच आहेत, पण काही चुका आपल्याकडून कळत नकळत घडलेल्या असतात. तर ते आपण थोडक्यात बघूयात. तर या दिवशी तुम्ही सकाळी शुचिर्भूत झाल्यानंतर, स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर स्त्रियांनी आवर्जून तुमचे जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते स्वच्छ करून घ्यायचे आहे. उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. दारासमोर सुंदर अशी रांगोळी काढायची आहे. त्यानंतर उंबरठ्यावर तुम्हाला हळदीचे लेपन देखील करायचे आहे.
रांगोळी काढल्यानंतर आणि लेपन करून झाल्यानंतर उंबरठ्यावर एक वस्तू ठेवायची आहे, ती म्हणजे एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे. एका प्लेटमध्ये अख्खे मूग किंवा थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे, त्यावर तुम्हाला ही पंती ठेवायची आहे. त्यामध्ये 2 कापुराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि 2 लवंगा टाकायच्या आहेत आणि तो दिवा प्रज्वलित करून तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचा आहे. तिथे अशा पद्धतीने संध्याकाळी आणि सकाळी दोन्ही वेळेस तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. त्यासोबतच दिव्यामध्ये तुम्ही कापूर आणि लवंगा टाकलेले असाल तर तो दिवा तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस लावायचा आहे. तर तुम्हाला अशा प्रकारे एक दिवा तुम्ही उंबरठ्यावर लावल्यानंतर देखील तुम्हाला सकारात्मक अनुभव हे येतील. या दिवशी अन्नपूर्णा देवीचा देखील जन्म झाला होता अशी मान्यता आहे, म्हणून तुम्हाला अन्नपूर्णा देवीचीही या दिवशी पूजा करायची आहे. त्यासोबतच सकाळीच गॅस शेगडीची पूजा आवर्जून करायची आहे आणि तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याचे तोरण देखील लावायचे आहे, कारण आंब्याचे तोरण हे सकारात्मकतेचे प्रतीक आहे. आपण गुढीपाडवा असो, कोणताही सण असो, त्यावेळेला आपण आंब्याचे तोरण हे दारावर लावतच असतो. यामुळे साक्षात माता लक्ष्मीचे आगमन तुमच्या घरामध्ये होत असते. आंब्याचं तोरण लावताना काय करायचं आहे तर 5 आंब्याची पाने घ्या, 11 किंवा 21 देखील घेऊ शकता. स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे आणि प्रत्येक पानाला तुम्हाला शक्य असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणत म्हणत ती पाने तुम्हाला ओवायची आहेत एका दोऱ्यामध्ये आणि प्रत्येक आंब्याच्या पानाला हळदी कुंकाचे बोट लावायचे आहे आणि हे आंब्याचे तोरण तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचे आहे. त्यासोबतच अजून एक म्हणजे मुख्य दरवाजावरती ओल्या हळदीचे किंवा कुंकवाचे स्वस्तिक देखील तुम्हाला काढायचे आहे. त्यासोबतच एक स्वस्तिक तुम्हाला देवघराजवळ काढायचे आहे आणि एक स्वस्तिक तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये देखील काढायचं आहे. तर गॅस शेगडीच्या भिंतीच्या वरती काढू शकता. त्यासोबतच तुम्ही तिजोरीवर देखील एक स्वस्तिक काढायचे आहे. जिथे जिथे तुम्हाला लक्ष्मीवर्धक गोष्टी वाटत आहेत तिथे तिथे तुम्हाला एक एक स्वस्तिक काढायचे आहे. तुम्ही हळदीने काढू शकता किंवा हळदी कुंकवाने काढले तरीही चालेल. आणि हे स्वस्तिक काढत असताना ओम श्री महालक्ष्मी नमो नमः किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्रांचा जप करू शकता. यामुळे साक्षात माता लक्ष्मी प्रसन्न होत असते. त्यानंतर या दिवशी तुम्हाला श्री भगवान विष्णू यांचे विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे. त्यासोबतच 1 वेळेला किंवा 11 वेळेला व्यंकटेश स्तोत्र देखील पठण करायचे आहे. अत्यंत प्रभावी ठरणार आहे. सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस हे स्तोत्राचे पठण केले तर उत्तम ठरेल किंवा मग तुम्ही मोबाईलवर लावून ठेवले तरीही चालेल. त्याचप्रमाणे अक्षय तृतीयाच्या दिवशी देवी देवतांना अभिषेक देखील केला जातो. पंचामृताने किंवा गाईच्या दुधाने केशर मिश्रित दुधाने या दिवशी अभिषेक करायचा असतो. लक्ष्मी आणि नारायण या दोघांनाही गणपती बाप्पांना देखील तुम्ही अभिषेक करू शकता. त्याचप्रमाणे तुमच्याकडे कुलदेवी असेल तर कुलदेवीच्या टाकावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचे आहे. त्यानंतर माता अन्नपूर्णा देवीला स्थापन करताना एक छोटीशी वाटी घेऊन त्यामध्ये तांदूळ ठेवून त्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापन करायची आहे. तुमच्या घरामध्ये आधीच तुम्ही तांदूळामध्ये अन्नपूर्णा ठेवलेली असेल तर तुम्हाला उद्या अक्षय तृतीयाच्या दिवशी हे तांदूळ बदलून पुन्हा नवीन तांदूळ घेऊन त्यामध्ये ठेवायची आहे. अन्नपूर्णा मातेला ओम अन्नपूर्णाय नमः, ओम अन्नपूर्णाय नमः हा मंत्र जप करायचा आहे. सकाळी देवघरातसुद्धा एक अखंड दिवा लावून घ्यायचा आहे, जो दिवा संध्याकाळपर्यंत विझणारा नाही याची काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर तुळशीजवळ देखील एक दिवा लावायचा आहे. प्रत्येक दिव्यामध्ये 2-2 अखंड फुलांच्या लवंगा टाकायच्या आहेत आणि 1-1 कापुराची वडी टाकायची आहे. त्याचबरोबर चिमूटभर हळद देखील टाकू शकता. त्यासोबतच दक्षिण दिशेला देखील एक तोंड करून दिवा लावायचा आहे. त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. हा दिवा पितृदेवतांच्या नावाने लावला जातो. अक्षय तृतीया हा माता लक्ष्मीचा दिवस असल्यामुळे माता लक्ष्मी या दिवशी प्रसन्न होण्यासाठी देवघरामध्ये वाटीभर धने आणि 1 गुळाचा खडा किंवा थोडीशी साखर, वाटीभर धने आणि गूळ एकत्र करून माता लक्ष्मीसमोर नैवेद्य अर्पण करायचा आहे. असे केल्याने साक्षात माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होत असते. त्यासोबतच तुम्ही कोणताही गोडाचा नैवेद्य अर्पण करू शकता. अक्षय तृतीयापासून आंबे खाण्यास सुरुवात होते, तर या दिवशी पुरणपोळीच्या नैवेद्यासोबतच आंब्याचा नैवेद्य देखील अर्पण करायचा असतो. घरामध्ये अनेक ठिकाणी अक्षय तृतीयापासूनच आंबा खाल्ला जातो. आधी देवांना नैवेद्य अर्पण केला जातो, त्यानंतर खाल्ला जातो. गाईला देखील नैवेद्य दाखवला जातो. तर आंबे खायला या दिवसापासून सुरुवात होत असते, म्हणून तुम्हाला देवाला आंबा अर्पण करायचा आहे, म्हणजेच आंब्याचा रस तुम्ही नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता. या दिवशी तुम्ही जे काही चांगले आणि वाईट दोन्ही कर्म करणार ते तुम्हाला रिटर्न मिळत असतात. अक्षय ते तुमच्यासोबत राहत असतात, म्हणून तुम्ही या दिवशी जास्तीत जास्त चांगलेच कामे करायची आहेत. दानधर्म आवर्जून करायचा आहे. यामुळे तुमच्याकडे अखंड सुखसमृद्धी, धनप्राप्ती, संपत्तीही राहणार आहे.
अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेला माठ हा दान केला जातो. हे करणे अतिशय शुभ मानले जाते. तरी विधिवत पूजा करून त्यानंतर हे माठ दान केला जातो. तर हे दान करत असताना रिकामा द्यायचा नाही आहे. त्यामध्ये थोडेसे पाणी टाकायचे आहे, थोडीशी साखर टाकायची आहे आणि थोडेसे धान्य देखील त्यासोबत देऊन तुम्ही हे दान करायचे आहे. या दिवशी पांढऱ्या वस्तूंचे दान करणे देखील शुभ मानले जाणार आहे. म्हणजेच पांढऱ्या रंगाच्या वस्तू जसे दूध, दही, साखर या प्रकारे तुम्ही पांढरे कपडे या प्रकारे वस्तूंचे दान करू शकता. यामुळे चंद्रग्रहाची स्थिती तुमच्या कुंडलीतील मजबूत होत असते आणि या वस्तू दान केल्याने शाश्वत पुण्यफळ प्राप्त होते. त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी पूर्वजांचा आशीर्वाद मिळण्यासाठी पूर्वजांच्या नावाने देखील गरिबांना तुमच्या क्षमतेनुसार अन्नदान करा. या दिवशी सोने चांदी खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते. तसेच मंदिरामध्ये फळे, प्रामुख्याने गोड अन्नाचे पदार्थ देखील दान करावे. हॉस्पिटलमध्ये किंवा गरजूंना फळे किंवा अन्नदान, मिठाई वाटप आवर्जून करावी. मंदिरात जाऊन पूजेचे साहित्य देखील दान केले तरीही उत्तम ठरेल. म्हणजेच पूजेची थाळी अर्पण करू शकता. विद्वान व्यक्तींना धार्मिक पुस्तके भेट देखील देऊ शकता. यामुळे गुरु बृहस्पती हे प्रसन्न होतात. त्यासोबतच या दिवशी आपल्या आईवडिलांचा आणि गुरूंचा आशीर्वाद घ्यावा. मोठ्यांचा आशीर्वाद घेणे अत्यंत शुभ मानले जाते. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये मिठाला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. मीठ देखील समुद्रातूनच उत्पन्न झालेले आहे. म्हणूनच तुम्हाला या दिवशी एक छोटी काचेची वाटी घ्यायची आहे किंवा चिनी मातीची वाटी घेऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला मीठ ठेवायचे आहे आणि ह्या मिठाची तुम्हाला पूजा करायची आहे. मिठाचा खडा ठेवू शकता किंवा जाडं मीठ किंवा मग बारीक मीठ भरलं तरीही चालेल. मिठाची पूजा करून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते मीठ तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये पुन्हा वापरू शकता. या दिवशी पितृदेवतांचा देखील मान सन्मान केला जातो. म्हणून तुम्ही दक्षिणेकडे तोंड करून एक दिवा लावायचा आहे. त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि तिथेच बसून पितृस्तुती, पितृअष्टक, पितृस्तोत्राचे पठण करायचे आहे किंवा ओम सर्व पितृदेवताय नमः या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता. या दिवशी तुम्ही भगवान विष्णूंची पूजा करत असाल तेव्हा तुम्हाला पिवळे फुले, पिवळे वस्त्रच अर्पण करायचे आहे. पिवळ्या मिठाईचा किंवा गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. या दिवशी तामसिक अन्नपदार्थाचे सेवन करायचे नाहीये. कांदा, लसूण देखील या दिवशी खायचा नाहीये. या दिवशी पितृभोजन होऊपर्यंत घरातील कोणीही जेवायचे नसते. लहानांपासून मोठ्यापर्यंत उपवास करायचा असतो. जे काही आपण स्वयंपाक पितरांसाठी बनवतो ते उष्टा करायचा नसतो. स्वयंपाक बनवताना चाखून पाहण्याची काहींना सवय असते, ते चुकूनही करायचे नाहीये. पितरांसाठी स्वयंपाक करत असताना दुसऱ्यांबद्दल वाईट बोलायचे नाहीये. आनंदाने स्वयंपाक करायचा आहे. त्यासोबतच पितृदेवतांसाठी जेव्हा आपण नैवेद्य वाढत असतो आणि जेव्हा नैवेद्य त्यांना अर्पण करतो त्यावेळेला आपण पाण्याने भरीव चौकोन न काढता आपल्याला गोल काढायचा आहे. नैवेद्याचं बनवलेलं ताट हे त्यावर ठेवायचं आहे. नैवेद्य दाखवताना उलट पाणी फिरवायचं असतं. जसं आपण देवांसाठी सगळ्या गोष्टी सरळ करत असतो त्याबरोबरच एकदम उलट्या सगळ्या गोष्टी पितृदेवतांसाठी करायच्या असतात. पितरांसाठी जेव्हा आपण ताट वाढतो तेव्हा शक्यतो केळीचे पान मिळाले तर उत्तमच आहे. त्यावर तुम्ही हे नैवेद्य वाढायचं आहे. त्यासोबतच तुम्ही कावळ्याला देखील या दिवशी नैवेद्य अर्पण करायचं आहे. केळीच्या पानावर जेव्हा आपण जेवण वाढत असतो त्यावेळेला केळीच्या पानाच्या मध्यभागी सुरुवातीला आपल्याला शुद्ध गाईचं तूप चमच्याभर टाकून मग त्यावरती भात ठेवायचा असतो. मग त्यावरती वरण वाढायचं असतं. इतर वेळी आपण भात वाढतो त्यावर साधं वरण वाढतो आणि त्यावर आपण तूप वाढत असतो. पण पितृदेवतांच्या ताट वाढत असताना ते तूप त्यावरती भात आणि त्यावरती वरण असे वाढायचे असते. उलटे वाढत असतात. लिंबू जे असते ते सर्वात शेवटी वाढायचं असतं. पितृदेवतांचे ताट कसे वाढायचे हे अर्थातच आपल्या घरील ज्येष्ठांना माहितीच असेल, परंतु या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजले देखील असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. या दिवशी पितृदेवतांची सेवा केल्याने 100% अडचणी या दूर होतात, पितृतृप्त होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. त्यासोबतच या दिवशी तुम्हाला परंपरेनुसार केळी पूजन वगैरे करायचे आहे. जर ते तुमच्याकडे नसेल किंवा गावी करत असतील तरी पण तुम्हाला या दिवशी पितृदोष दूर करण्यासाठी, पितृदोष असो किंवा नसो तरी देवांची पूजा झाल्यानंतर दुपारी 12 ते 12:30 वाजता एक दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावायचाच आहे आणि तुम्ही सर्वांनी दक्षिणेकडे तोंड करून बसून पितृदेवतांचे नामस्मरण करायचे आहे किंवा पितृस्तोत्राचे पठण करायचे आहे किंवा ओम सर्व पितृदेवताय नमः या मंत्राचा कमीत कमी 21 वेळेला जप करायचा आहे. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांना हा उपाय करता येणार नाही. यापैकी कोणतेही काम करता येणार नाही, परंतु बाकी इतर घरातील सदस्यांनी केले तरीही चालेल. अक्षय तृतीयेच्या दिवशी कावळ्याला सुद्धा घास द्यायचा आहे. दही भात ठेवला जातो, तर दही भात आणि पुरी केली असेल तर पुरी देखील तुम्ही ठेवू शकता. त्याजवळ गाय असेल तर गाईला सुद्धा तुम्हाला एक पोळीवर
थोडेसे तूप लावून एक गुळाचा खडा ठेवून तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहे. या दिवशी तुम्ही गाईला नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे. जर पुरणपोळीचा नैवेद्य तुम्ही केलेला असेल तर देवासोबत तुम्हाला गाईला देखील एक नैवेद्य वाढवून गाईला खाऊ घालायचा आहे. तर नक्की तुम्ही हे सर्व नियम पाळा आणि आवर्जून अक्षय तृतीयाचे विधिवत पूजा, सेवा आणि उपाय करा. बघा, तुम्हाला अक्षय पुण्य फळ प्राप्ती होईल. तुम्ही जे काही सकारात्मक गोष्टी करणार त्याचे तुम्हाला सकारात्मकच 1000 पटीने अक्षय पुण्यफळ प्राप्त होणार आहे. तर नक्की या नियमांचे पालन करून तुम्ही या प्रकारे अक्षय तृतीया साजरी करा. तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. माहिती आवडली असेल तर लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.